अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती इयत्ता 11वी कला विषय राज्यशास्त्र. मी प्राध्यापक पठाण FA. विद्यार्थी मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग. प्रकरण 3 समता व न्याय हे प्रकरण पाहत असताना आपण आधीच्या तासाला याच्यामध्ये समतेचे प्रकार पाहत होतो आणि हे प्रकार पाहत असताना आपण 5 प्रकारांच्या माध्यमातून समता पाहणार आहोत. म्हणजेच समतेचे 5 प्रकार पडतात. त्यातले आपण पहिले 4 प्रकार व्यवस्थितपणे अभ्यासलेले आहेत. आपण शेवटचा प्रकार अभ्यासत आहोत, सामाजिक समता. कालच्या तासाला आपण सामाजिक समता पाहत असताना आपण भारतामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी कशा पद्धतीने सामाजिक प्रबोधन केले किंवा भारतीय समाजामध्ये कशा पद्धतीने सामाजिक समता निर्माण केली याचा आपण आढावा घेतलेला आहे. आपण याच्यामध्ये अभ्यासलेले होते की इसवी सन 1848 मध्ये पुण्यातील भिडेवाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाई फुले यांच्यावर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सोपवलेली होती. म्हणजे मुलींची शाळा काढण्याचे काम, मुलींना शिक्षण देण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेले आहे. आणि हे काम करत असताना सावित्रीबाई फुले यांनी त्यांना मोलाची साथ दिली, हे सुद्धा महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे आपण पाहिले होते की अस्पृश्य मुलांसाठी सुद्धा त्यांनी शाळा काढण्याचे काम केलेले आहे. पुण्यामधील वेताळपेठेमध्ये इसवी सन 1852 मध्ये त्यांनी त्यांच्यासाठी शाळा काढली आणि त्यातून त्यांनी समाजातील जे वंचित घटक आहेत, दुर्लक्षित घटक आहेत, मागास घटक आहेत, यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये, समाजाच्या प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. की ज्या काळी स्त्रियांना घराच्या बाहेर पडता येत नव्हते, अशा काळी त्यांनी स्त्रियांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी समाजामध्ये सामाजिक समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज आपण तशाच पद्धतीने भारतामध्ये ज्या पद्धतीने महात्मा ज्योतिबा फुले यांनी सामाजिक समतेवर विशेष भर दिलेला आहे, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सामाजिक समतेवर विशेष भर दिलेला आहे. त्यांनी सुद्धा दुर्बल, मागासलेल्या जातीतील समाज बांधवांची अस्मिता जागी करून त्यांना जीवनामध्ये प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतो. भारतीय राज्यघटना लिहिण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते आणि या समितीवरच राज्यघटना लिहिण्याची जबाबदारी होती आणि ती राज्यघटना लिहिण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणून आपण त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य पाहत असताना त्यातील काही गोष्टींचा आपण आढावा घेणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी समाजामध्ये कशा पद्धतीने समता निर्माण केलेली आहे हे आपण पाहणार आहोत. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांच्या उद्धारासाठी आणि अस्पृश्यता निवारणासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये कार्य केलेले आहे. साधारणपणे आपण 1920 साली झालेल्या भारतीय बहिष्कृत परिषदेपासून ते 1956च्या धर्मांतरापर्यंत अखंडपणे, अविरतपणे त्यांनी जवळपास 3 तपे समाज परिवर्तनाची ही चळवळ चालू ठेवलेली होती की ज्याच्या माध्यमातून समाजामध्ये सामाजिक समता आपणाला प्रस्थापित करता येईल. हा त्या पाठीमागचा हेतू. हे उदाहरण पाहत असताना आपल्याला महाडचा सत्याग्रह याचं उदाहरण आपल्याला पाहता येईल किंवा सांगता येईल.
महाडचा सत्याग्रह हा 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळ्यावर अस्पृश्यांना पाणी घेता यावी म्हणून केलेला सत्याग्रह, त्यालाच आपण काय म्हणतो, महाडचा सत्याग्रह. चवदार किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, चवदार तळ्याचा सत्याग्रह किंवा महाडचा मुक्तीसंग्राम म्हणूनही त्याला ओळखले जाते. यामुळेच भारतात 20 मार्च हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. कारण या सत्याग्रहाच्या माध्यमातून किंवा महाडच्या सत्याग्रहाच्या माध्यमातून त्यांनी समाजातील जो काही मागास भाग आहे, दुर्लक्षित भाग आहे, वंचित भाग आहे, याला समाजाच्या मेन प्रवाहामध्ये आणण्याचे काम केलेले आहे. इतरांना जे अधिकार होते, हक्क होते, स्वातंत्र्य होती, ती त्यांनी त्याच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. की त्या काळी अस्पृश्यतेचे पालन प्रचंड प्रमाणामध्ये केले जात होते आणि समाजातील ठराविक वर्गाला काही गोष्टींपासून दूर ठेवले जात होते. ही जी काही प्रथा होती, ही प्रथा मोडून काढण्याचा त्यांनी यातून प्रयत्न हा केलेला आहे. मग ऑगस्ट 1923 मुंबईच्या कायदेमंडळाने एक निर्णय घेतला आणि त्यानुसार मग सार्वजनिक शाळा असतील, न्यायालये असतील, कचेऱ्या असतील, दवाखाने असतील, सार्वजनिक पाण्याच्या जागा असतील, विहिरी असतील, धर्मशाळा असतील किंवा इतर ठिकाणी यावर सर्वांना म्हणजेच अस्पृश्यांना परवानगी असावी असे त्याच्यामध्ये म्हटले गेलेले होते. आणि महाडच्या नगरपालिकेने सुद्धा जानेवारी 1924 साली या कायद्याची अंमलबजावणी करणारा निर्णय मंजूर केला, परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही. आणि मग शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सहकार्यांशी विचारविनिमय करून दिनांक 19 व 20 मार्च 1927 रोजी महाड येथे सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला, सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी. मग बाबासाहेबांचा असा प्रयत्न होता की या माध्यमातून अस्पृश्यांना आपल्या उद्धारासाठी संघटितपणे लढण्याची प्रेरणा यातून मिळावी, हा त्या पाठीमागचा हेतू, उद्देश. मग अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 मार्च रोजी महाड येथील चवदार तळ्याचे पाणी पिऊन आपला माणुसकीचा आणि समतेचा हक्क सिद्ध करायचा, हा या निर्धाराने समतेचा हक्क सिद्ध करायचा या निर्धाराने किंवा या विचाराने सर्वजण तळ्याच्या कडेला आली. आधी बाबासाहेबांनी आणि नंतर सर्वांनी तळ्याचे पाणी पिऊन आपला समतेचा संदेश सर्व समाजाला त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजेच त्यांच्या या कार्यावरून आपल्या असे लक्षात येते की समाजामध्ये जो काही शेवटचा घटक होता, या शेवटच्या घटकाला सुद्धा त्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचे काम केलेले आहे आणि हे काम त्यांनी अविरतपणे त्या ठिकाणी केलेले आहे. आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक समतेचा संदेश किंवा सामाजिक समता ही प्रस्थापित केलेली आहे. तर सर्व गोष्टींचा जर आपण विचार केला, आपण सामाजिक समता प्रस्थापित करत असताना याच्या अगोदर आपण दक्षिण आफ्रिकेचं म्हणजेच नेल्सन मंडेलांचं आपण उदाहरण पाहिलेलं होतं. त्याच्यानंतर मार्टिन ल्युथर किंग यांनी सुद्धा अमेरिकेमध्ये कशा पद्धतीने वर्णभेद दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे आपण पाहिलेले होते. त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले, भारताचं जर आपण उदाहरण घेतलं तर भारतामध्ये सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य फार मोठे आहे आणि त्यातील आपण फक्त एका कार्याचा आढावा घेतलेला आहे की त्यांनी जी मुलींसाठी शाळा सुरू केलेली आहे किंवा अस्पृश्यांसाठी त्यांनी शाळा जी सुरू केलेली आहे त्याचा आपण आढावा घेतलेला आहे. त्याच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक समता कशा पद्धतीने निर्माण केलेली आहे हे पाहिलेले आहे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पण कार्याचा आढावा घेत असताना त्यांचे कार्यसुद्धा खूप मोठे आहे. त्यातील आपण फक्त
त्यांच्या एका कार्याचा या ठिकाणी आढावा घेतलेला आहे आणि त्यातून त्यांनी सामाजिक समता कशा पद्धतीने निर्माण केलेली आहे याचा आपण अभ्यास केलेला आहे. तर सर्व समाज घटकांना समान सामाजिक दर्जा, समान सामाजिक हक्क उपलब्ध करून देणे हे राज्यसंस्थेचे कर्तव्य आहे. समाजामध्ये समता निर्माण करण्याचं काम कोणाचं आहे? समाजामध्ये समता प्रस्थापित करणे हे काम कोणाचं आहे? तर हे काम आपल्याला सांगता येईल की राज्य संस्थेचे काम आहे. आणि कायद्याच्या माध्यमातून समाजामध्ये समता आपल्याला प्रस्थापित करता येणार आहे. कायद्याच्या माध्यमातून सामाजिक विषमता नियंत्रित केली जाते. आपल्याला माहिती आहे की समाजामध्ये जीवन जगत असताना कायदा पाळणं खूप महत्त्वाचं आहे. कायद्यांचं जर आपण पालन केलं तरच समाजामध्ये आपल्याला सर्व गोष्टींचा उपभोग हा घेता येणार आहे. अन्यथा जर आपण कायद्यांचे पालनच केले नाही, आपल्याला जर हक्कांच्या अधिकारांचीच जर जाणीव असेल आणि कर्तव्य आपल्याला जर माहिती नसेल, आपली ड्युटी काय हे जर आपल्याला माहिती नसेल, तर अशा समाजाचा विकास होणार नाही सर्वांना, किंवा अशा समाजामध्ये समता असेलच असे आपल्याला सांगता येणार नाही. स्वातंत्र्य किंवा न्याय असेल असे सुद्धा आपल्याला सांगता येणार नाही. आणि म्हणून राज्यसंस्थेचे हे कर्तव्य आहे की त्यांनी समाजामध्ये सामाजिक समता प्रस्थापित करणं महत्त्वाचं आहे. आणि कायद्याच्या माध्यमातून समाजामध्ये जी काही विषमता निर्माण केली जाते, अशा ज्या काही गोष्टी समाजामध्ये निर्माण केल्या जातात, या सर्व गोष्टींना समाजापासून हद्दपार करण्याचे काम कायद्याच्या माध्यमातून केले जाते. आपण याचं जर उदाहरण पाहिलं तर उदाहरणार्थ पूर्वी भारतामध्ये आताच आपण पाहिलं की अस्पृश्यतेचे पालन फार मोठ्या प्रमाणामध्ये केले जात होते आणि मग काही लोकांना सार्वजनिक ठिकाणी प्रवेश हा नाकारला जात होता. तर आज जर या कायद्याचं पालन करण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाईही केली जाणार आहे. म्हणजेच आज कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला अस्पृश्यतेचे पालन करता येणार नाही, कारण राज्यघटनेने सर्वांना समान अधिकार दिलेले आहेत, सर्वांना समान हक्क दिलेले आहेत. आणि आपल्या हक्कांचा अधिकारांचा जर आपल्याला उपभोग घेता आला नाही, आपल्यापासून ते कोणी हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला न्यायालयीन संरक्षणसुद्धा प्राप्त झालेले आहे. परंतु समाजामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी असतात त्या जर दूर करायच्या असतील तर कायदा करणं तर महत्त्वाचंच आहे. परंतु जर आपण कायद्यांच्या बरोबरीने जर लोकांची तशा पद्धतीची जर मानसिकता निर्माण केली किंवा मानसिकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर 100% समाजामध्ये जे काही चुकीच्या गोष्टी घडतात चालतात त्या गोष्टी होणार नाहीत असे आपल्याला त्या ठिकाणी ठामपणे सांगता येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण सामाजिक किंवा समता हा मुद्दा पाहिलेला आहे आणि या ठिकाणी आपले समतेचे 5 प्रकार व्यवस्थित अभ्यासून झालेले आहेत. आपण थोडक्यामध्ये परत एकदा फक्त मुद्दे सांगतो, व्यवस्थित ऐका. समतेचे एकूण 5 प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला आपण प्रकार पाहिला नैसर्गिक समता, प्रकार दुसरा आपण पाहिला नागरी समता, प्रकार आपण तिसरा पाहिला राजकीय समता, प्रकार आपण चौथा पाहिलेला आहे तो म्हणजे आर्थिक समता, आणि शेवटचा प्रकार आपण अभ्यासलेला आहे सामाजिक समता. तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न महत्त्वाचा आहे. यानंतर आपण भारताच्या संदर्भामध्ये समता हा प्रश्न पाहणार आहोत. तर आपण जर आपल्या देशाचं उदाहरण जर पाहिले, भारताच्या संदर्भामध्ये समता हा प्रश्न पाहत असताना आपला भारत देश नेमका कशा पद्धतीचा आहे याचा अभ्यास आपण या प्रश्नाच्या माध्यमातून करणार आहोत. भारत आणि भारतामध्ये कशा पद्धतीचं वातावरण आहे, भारत देश नेमका कशा प्रकारचा आहे. खरोखर आपल्याला आपल्या देशाचा अतिशय अभिमान आहे. या सगळ्या गोष्टींचा जर आपण अभ्यास केला तर तुमच्यासुद्धा लक्षात येईल की आपला देश किंवा आपल्या देशामध्ये नेमकं कशा प्रकारचं वातावरण आहे. तर हा प्रश्न पाहत असताना व्यवस्थित आहे का, भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतामध्ये अनेक जाती जमातीचे तसेच विविध भाषा बोलणारे लोक राहतात. प्रत्येक व्यक्तीची असणारी संस्कृती ही वेगवेगळ्या प्रकारची आहे. तसेच भारतामध्ये जी काही राज्ये आहेत अशा राज्यांमध्ये वेगवेगळे सण उत्सव साजरे केले जातात. भारताचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये
अनेक रूढी, प्रथा, परंपरा आहेत, चालीरीती आहेत. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे सण हे त्या ठिकाणी साजरे करताना आपण बघतो. भरपूर सण आहेत. सण म्हणजे थोडक्यामध्ये आनंद साजरा करणे. तर या सणांचा विचार करत असताना आपल्याला माहिती की आपण दरवर्षी 2 राष्ट्रीय सण संपूर्ण भारतामध्ये साजरे करतो. एक म्हणजे 15 ऑगस्ट आणि दुसरा म्हणजे 26 जानेवारी. तर 15 ऑगस्ट हा दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. कारण आपल्याला माहिती की भारतावर 150 वर्षे ब्रिटिशांची सत्ता होती आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्याचा दर्जा प्राप्त झाला आणि म्हणून 15 ऑगस्ट हा दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. कारण या दिवशी भारत देश स्वतंत्र झाला, सार्वभौम झाला. हा एक सण आपण दरवर्षी साजरा करतो सर्व मिळून. आणि दुसरा आहे 26 जानेवारी. 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा करतो? तर भारताची राज्यघटना लिहून तयार झाली आणि भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी केव्हा झाली? तर 26 जानेवारी 1950 पासून भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली. म्हणजे या दिवशी भारताची असणारी सर्व सत्ता भारतीय लोकांच्या हातामध्ये देण्यात आली आणि म्हणून हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. अशा पद्धतीने 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे दिवस आपण राष्ट्रीय सण म्हणून साजरे करतो. त्याचप्रमाणे भारतामध्ये वेगवेगळे सण देखील साजरे केले जातात. मग दसरा असेल, दिवाळी असेल किंवा इतर सण आहेत. आपण वेगवेगळ्या राज्यांचा जर विचार केला, भारतामध्ये जी राज्य आहेत या राज्यांचा जर आपण विचार केला, मग तामिळनाडूसारखं राज्य असेल, केरळसारखं राज्य असेल, पंजाबसारखं राज्य असेल, तर या राज्यांमध्ये वेगवेगळे सण उत्सव साजरे केले जातात. जसे की तामिळनाडूचा जर आपण विचार केला तर तामिळनाडूमध्ये पोंगलसारखा सण साजरा केला जातो. शिवाय केरळ राज्याचा जर आपण विचार केला तर केरळमध्ये ओणमसारखा सण हा साजरा केला जातो. आणि पंजाबमध्ये पिकाची कापणी करत असताना, पिके काढत असताना बैसाखी सारखा सण त्या ठिकाणी पंजाब राज्यामध्ये साजरा करताना आपण पाहतो. म्हणजेच आपण 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी हे तर साजरे करतो. दिवाळी आहे, दसरा आहे, आत्ताच आपण पाहिले की पोंगलसारखा सण असेल, ओणमसारखा सण असेल, बैसाखीसारखा सण असेल, अशा पद्धतीचे सण आपण भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरे करतो. आणि त्या सणांच्या माध्यमातून भारतामध्ये किती विविधता आहे हे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मग अशा राज्यांमध्ये वेगवेगळे सण किंवा उत्सव साजरे केले जातात. भारतासारख्या वैविध्यपूर्ण समाजात सामाजिक समता निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. आत्ताच आपण पाहिले की भारतामध्ये विविधता आहे. भारत मुळातच विविधतेने नटलेला देश आहे. आणि मग अशा भारतामध्ये सामाजिक समता जर प्रस्थापित करायची असेल, सामाजिक समता जर निर्माण करावायची असेल, म्हणजेच सर्वांना सर्व हक्क, अधिकार हे जर द्यावयाचे असतील, प्रदान करावयाचे असतील, तर याच्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. हे सुद्धा महत्त्वाचे आहे. भारतामध्ये अनेक जाती असल्याकारणाने सामाजिक समतेसमोर महत्त्वाचा अडथळा जाती संस्थाच ठरते. भारतामध्ये सामाजिक समता जर आपल्याला प्रस्थापित करायची असेल तर सर्वात मोठा अडथळा जर कोणता असेल तर जात संस्था किंवा जात हा त्यासमोरचा सर्वात मोठा अडथळा आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. आणि जातीमुळेच सामाजिक समता लवकर आपणाला निर्माण करता येत नाही. व्यक्तीच्या जीवनामध्ये आर्थिक समता महत्त्वाची असते. आपण पाहिले होते की व्यक्तीच्या जीवनामध्ये आर्थिक समता असेल, आर्थिक स्वातंत्र्य असेल किंवा आर्थिक न्याय असेल, यांना अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. कारण याच्याशिवाय व्यक्ती जीवन जगू शकत नाही. व्यक्तीचं व्यक्तिमत्व विकसित होणं बाजूला राहू द्या, कारण याच्याशिवाय व्यक्तीला जीवन जगताच येणार नाही. त्याच्यासाठी त्यामुळेच व्यक्तीच्या जीवनामध्ये आर्थिक घटक महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतो.
आणि आपल्या देशामध्ये जर आपण विचार केला तर सामाजिक समता असेल किंवा आर्थिक समतेसाठी एकाच वेळी प्रयत्न करावे लागतात, हे सुद्धा आपल्याला मान्य करावे लागेल. त्याचप्रमाणे व्यक्तीचे स्वातंत्र्य प्रत्यक्षात साकारण्यासाठी समतेची प्रस्थापना होणे महत्त्वाचे आहे. समतेशिवाय व्यक्तीला व्यवस्थित जीवन जगता येत नाही. तसेच समतेमुळेच व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी मदत होते. समतेच्या माध्यमातून व्यक्तीला व्यवस्थित जीवन तर जगता येतेच, समतेच्या माध्यमातून व्यक्तीला व्यवस्थितपणे जीवन जगता येणार आहे आणि समतेमुळेच व्यक्तीला आपले व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी सुद्धा मदत मिळणार आहे. हे या ठिकाणी महत्त्वाचे आपल्याला सांगता येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत आणि नंतरच्या तासाला आपण राहिलेला भाग पाहणार आहोत.